दाखल उजवा आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानावरती इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. कारण धुळे पुरस्कृत स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे आणि आता स्पर्धा आली आहे अंतिम टप्प्यात. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, पण ते प्रत्येक दिवस आनंदानं जगून कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यात प्रत्येक क्षण अमूल्य आणि तो आनंदानं जगा आणि प्रत्येक दिवस हसत स्वतःचं एक वेगळं विश्व एन्जॉय करत राहा. आणि हेच तर आयुष्य आणि हेच तर क्रिकेट आहे. इथे कधी जिंकणं, कधी हारणं, कधी यश, कधी पराजय सगळं तुमच्या वाटाला येईल. अंबाचाला ग्रीन सिग्नल टाइम आपण मॅच करतो. बरोबर 15 मिनिटात तुम्हाला टाकायची आहेत मैदानावरती. षटकं 3 वाजून मिनिटं झाली आहेत 54 आणि पहिला बॉल टाकला जातोय. पहिला बॉल फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उचलून थ्रो केला जाईल आणि तोपर्यंत आपण पाहताय चांगल्या प्रकारे बॉल रोल करून थ्रो दिलाय. म्हणजे थोडासा बॉल अजून लवकर रोल होईल जर असे थ्रो साईलनं केले. साईलकडनं खरं तर या अपेक्षा नाही आहेत. एक क्वालिटी फिल्डर आहे आणि ह्या मैदानावरती जर असे थ्रो झाले, एखाद्या खड्यावरती बॉल आला तर कुठेही स्की टर्न होऊ शकतो. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आता स्ट्रायकर इनला आलाय. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस या ठिकाणी केले जात आहेत. एका धावेनं डाव सुरू झालाय वडवली ब संघाचा. सिद्धिविनायक या नावानं वडवली ब उतरलाय. अंजूरचे पुरस्कृत आहेत. सिद्धिविनायक म्हटलं की अंजूरचं एक जागृत देवस्थान. अंजूर गावाला ज्या बाप्पाच्या आशीर्वादानं नेहमीच कामधंदा, उद्योग आणि त्या सोबतीनं कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पाऊल टाकताना अंजूरकर आवर्जून ज्या बाप्पाच्या आशीर्वादानं सुरुवात करतात. सिद्धिविनायकाचं अंजूर गावामध्ये अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे, जिकडे गेल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होतं. कधी अंजूरला क्रिकेट खेळायला किंवा यात्रेनिमित्त कधी अंजूर गावात गेला तर आवर्जून सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या. फार सुंदर मूर्ती आहे. गाभारा इतका अप्रतिम आहे की मूर्तीकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. त्याच नावानं अंजूर खेळती आहे सिद्धिविनायक अनेक वेळा. आज मात्र वडवली ब सिद्धिविनायक या नावानं खेळते कारण पुरस्कर्ते अंजूरला बिलॉंग करतात. इथे आली विकेट आणि धक्का लागलाय मैदानावरती. आपण पाहताय हा पहिला प्रवेश ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या. प्रवेशला घरातून प्रचंड प्रोत्साहन क्रिकेट खेळण्यासाठी आईबाबांकडनं दिलं जातं आणि नेहमीच त्याचं आजवर त्यानं सोनं केलंय. बट या मॅचमध्ये आलं त्याला थोडंसं अपयश आणि धक्का लागतोय. प्रवेश पाटीलच्या नावानं पहिला. न्यू बॅटर्स फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानावरती आलाय विद्याधर जागले बॅटिंग ट्रॅक वरती. स्वतः कॅप्टन मैदानावरती जर आपण पाहिलं अनेक वर्ष ज्यानं वडवलीला लीड केलं विनायक. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, खूप खूप चांगलं खेळला विनायक. सिंगल डबल्स अगदी गॅपमध्ये खेळण्यासाठी विनायक ऑलवेज स्पेशलिस्ट राहिलेत. वडवली इन ॲक्शन आहे. आमचे जिवलग मित्र सज्जन पाटील यांच्याकडनं ऑल द बेस्ट. चेंज द गेम वडवली बस सिद्धिविनायकला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट. टप्पा पडला. उसळी घेत असताना चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपाचा इशारा येतो व्हाईट बॉल. स्वर्गीय अभि स्पोर्ट संग्राम 11 नितरस तर दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली ब. त्यांच्यामधील ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धा तुम्ही पाहता जय हनुमान क्रीडा मंडळ जोवली गाव. ज्या जोवली गावानं बदलापुराला क्रिकेट दिलं, ज्या जोवली गावानं स्पर्धा काय असते हे टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवलं, याच गावानं याच मंडळानं जय हनुमान क्रीडा मंडळ जोवलीनं भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिला. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आणि सिद्धिविनायक नावानं खेळती या मैदानावरती टीम वडवली ब. आणि या स्पर्धेतील पहिली 4 व्हीलर कार जर कुठे गेली तर ते गाव नक्की होतं अंजूर. आणि खेळाडूचं नाव होतं ज्यानं उभा आयुष्यात अंजूरच्या क्रिकेटला इतकंच सांगितलं, अंजूर ज्यानं हार नाहीये मंजूर. द लेजंड विश्वास म्हात्रे सर. या गावातील एक 4 व्हीलर जोवेलीच्या स्पर्धेतली ती अंजूरमध्ये. त्यानंतर भिवंडीमध्ये एक भावेश पवारच्या नावावरती. त्यानंतर केतन म्हात्रेला लगातार 2 वेळा तो कारनामा करताना आपण पाहिला. जितू शेलार खंबालपाडा त्याच्या नावावरती या स्पर्धेतील एक डॅटसन रेडिगो नॅनो
अशा कार्स या टुर्नामेंटच्या माध्यमातून देण्यात आला आणि सातत्यानं ही स्पर्धा चर्चेत राहिली. भावेश पवारला ज्यावेळी मिळाली त्यावेळी क्वीड कार होती आणि भावेश पवारनं अगदी इंद्रदेश सम्राट चषक स्पर्धा खेळताना हालच्या मुनीरला टाकलेला ऑफ कट कधीही गोरसईकर आणि भावेश पवारचे चाहते विसरणार नाहीत. त्यांना ते केलेलं सेटअप आणि तदनंतर काढलेली ती प्राइज विकेट. टप्पा पडलाय, चालला बॉल मागे, कीपर बीट, बॅकअप जोपर्यंत दिला असाल तोपर्यंत एक्स्ट्राज रन्स इकडे मिळतील. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. संधी होती पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मग एकच धाव या ठिकाणी मिळाली. आरामात 2 बनायला पाहिजे होते. 1+1 अशा 1 धाव या ठिकाणी ऍड झाली आहे. खरवई गावचे जुने जाणते समालोचक, ज्यांच्याकडे पाहून बदलापुरातील समालोचक समालोचन क्षेत्रामध्ये उतरले, ज्यांच्याकडे पाहून आमचे मित्र राहुल चव्हाण समालोचन क्षेत्रामध्ये इन्स्पायर झाले. सुनील अप्पा भगत सरांचं शुभागमन झालं. तर सुनील सरांना विनंती आहे, या सर आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. DRSचा कॉल करण्यात आला, या आपण पाहूयात निर्णय काय येतोय. तर अंपासच्या भूमिकेत या ठिकाणी अंपास आपल्यासोबत जोडले गेलेत. बॅटिंग टीमचा DRS आहे का, फिल्डिंग टीम? ओके, अंपायर्स कॉल वाईड आहे ना? येस, ओके, थँक्यू. थोडी चर्चा सुरू होती इकडे, त्यामुळे आपण पाहताय अंपायर्सला देखील ते एक्झॅक्टली माहिती हवं की थर्ड अंपायर्स कशासाठी आलाय. आता थर्ड अंपायर्सच्या भूमिकेत आपल्यासोबत जोडले गेलेत आपले मॅच ऑफिशियल्स. डीके, आपण कुठेही असाल ना त्वरित या इकडे, तुमची जागा इकडे आहे. आणि आता महत्त्वाच्या मॅचेस आहेत, सेमीफायनल फायनल्स येतात आणि त्यातला त्यात अंतिम दिवस आहे. लक्षात ठेवा, कधीही कपात केली जाईल. अंपासला देखील पेनल्टी लागू शकते, फाईन. चला फास्ट वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडं लवकर येऊ द्या निर्णय. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे जो DRS आहे तो नितसला रिटर्न केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन वरती आपण जाऊया. हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन आणि त्याच्या सोबतीनं 1+1 अशा 2 ऍड केला जातील. आणि लक्षात घ्या नितळस, तुमचा रिव्ह्यू अजूनही बाकी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. ऑन साइडला आडवा बॅटने खेचला, मिडॉनच्या वरनं काढला, डीप मध्ये लॉंग ऑन उपस्थित, एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. चांगली झाली आहे सुरुवात. वडवलीकडे गोलंदाज आहेत, अनिल सारखा एक चांगला गोलंदाज आहे, अजून चांगले बॉलर्स इकडे पाहायला मिळतात. आणि जर 40-42 बनल्या तर मॅच बनेल. वेळ जास्त जातो, लक्षात घ्या. टायमर सेट आहे, 1 मिनिट तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा दिलाय. 4:54 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय आणि जो DRS होता त्याच्यासाठी 2 मिनिटं गेली होती टोटल, ती ऍड करून इथे आतापर्यंत तुम्ही वापरली आहे 7 मिनिटं. म्हणजे पहिलं षटक 5 मिनिटं आणि जवळजवळ 22-23 सेकंद तुम्ही एक्स्ट्राज यूज केली आहेत, ती देखील तुम्हाला कव्हर करावी लागतील. विथिन 15 मिनिट तुम्हाला 3 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. या संघाचे पुरस्कर्ते शैलेशदा पावशे व्यासपीठावरती आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्या सोबतीनं आपण पाहताय फार मोठा खरं तर प्रेक्षक राजा संग्राम सोबत नसतो. जे आहेत ते कट्टर आहेत आणि जे आहेत ते जीवाचे आणि रक्ताचे आहेत. असे माजी सरपंच, उपसरपंच असतील, समाजसेवक असतील, सगळे आपल्या सोबत आहेत. त्यांना देखील आपण आवर्जून व्यासपीठावरती आमंत्रित करू. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलाय, धावफलकावरती धावा या ठिकाणी आपण पाहताय 1ने पुढे जातील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 1ने पुढे जाताना या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर धावफलकावरती डबल डिजिट मध्ये पोहोचला. रनिंग बिटवीन द विकेट वडवलीकर ऑलवेज फास्ट आहेत. वडवलीचं क्षेत्ररक्षण, वडवलीचं रनिंग बिटवीन द विकेट, या सगळ्या गोष्टी पाहण्याजोग्या असतात. आणि अलीकडच्या काळात ऋतिक पाटील ISPL सध्या खेळतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे आम्हा कल्याण डोंबिवलीकरांसाठी.
धावफलकावरती 12 ऑन दी बोर्ड. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं. विनायकच्या बॅटमधनं जुना विनायक पाहायला या ठिकाणी आता नक्की आवडेल. तो म्हणजेच वडवली बीच्या समर्थकांना एक सिंगल ॲड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 13 लॉस ऑफ 1, 13ला 1 बाद. प्रवेशकडे आज मोठी संधी होती की एक चांगलं टोटल स्कोर कार्डवरती उभं केलं जावं. त्याची विकेट थोडीशी लवकर गेली आहे. बॉल तयार. यॉर्कर किंग. MIDCनं 2 यॉर्कर किंग दिलेत. आवर्जून एक म्हणजे घोटचा मुन्ना आणि एक म्हणजे प्रमोद पावशे फ्रॉम नीटलस. विकेट येते प्रमोद पावशेच्या खात्यात आणि पावशेला विकेट मिळाल्यानंतर वडवलीला लागतोय धक्का नंबर 2. एक छोटासा डीजेवाला ब्रेक. 13ला 2 बाद. टीम सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बा. डीजे मास्टर देखील अनेक साऱ्या गोड आणि अनेक साऱ्या कडव्या आठवणी, काही ब्रेकअप सॉन्ग्स देखील डीजे मास्टर लावताना आपल्याला पाहायला मिळाले. सुलगती जिंदगी से मौत आ जाए तो बेहतर है. हमसे दिल के अरमानों का मातम नहीं होता और मौत से खूबसूरत कोई प्यार करने वालों को कफन नहीं होता, क्योंकि मौत भी कभी कभी चीज ब्रेकअप होने वाले लोगों को अच्छी लगती है. डेडिकेटेड टू समवन कोणीतरी होतं त्याच्यासाठी हे डेडिकेटेड होतं. आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर 1 ने पुढे चालला होता मागच्या अगदी काही क्षणा अगोदर. तो आता 13 वरती थांबलेला आहे कारण आता विकेट्स इकडे काढलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढल्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं असेल ना, या आशेवरती मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळत बॉल चालला समोर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल या ठिकाणी ॲड केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाते. या टीमचे जे पॅकर्स आहेत शैलेशदादा पावशे, त्यांचे एक टॅगलाईन आहे, आयुष्यामध्ये कधी अडचणीत असाल ना तर जरूर स्वतःला सांगा. मी नेहमी म्हणतो ऑलवेज कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा की तुमचा जन्म गाजण्यासाठी झालाय. बॉर्न टू फ्लाय. या शैलेशदादा व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मुकेशजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला सिद्धिविनायक वडवली ब सध्या इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप लॉंगॉनला फुलडस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 15 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती झालेत. 15 धावेवरती तुम्हाला थांबेल ते नाव संग्राम बिस्पोर्ट नितळस नाही आहे. तर मग लक्षात घ्या, इथनं कमीत कमी 12 मध्ये 25 बनवावा लागतील, कारण त्या येत्या काळामध्ये गरजेच्या आहेत. मिट्टी के दीपक से तन है, तेल खतम तो खेळ खतम. त्यामुळे इथे आता नाही तर परत कधी नाही, पुन्हा वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल. केडी पुरस्कृत अर्थातच करण धुळे आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2027च्या पर्वाची आज संधी आहे इथनं थेट मेगा फायनल मध्ये जाण्याची. टॉस पुढच्या मॅचचा तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी खरवई आणि त्यांना फाईट करताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजेच इन ॲक्शन सिद्धिविनायक इन गाव. या 2 टीम मधला पुढचा सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या 2 ओव्हरमध्ये 15. आयुष्यामध्ये ना मित्र सोबतील असायलाच पाहिजे, कठीण काळात स्पेशली. सुखात तर सगळे येतात, दुःखात ज्याला न बोलवता कळतं तो असतो मित्र. श्रीकृष्णाला सुदामा मिळाला, छत्रपती शिवरायांना तानाजी मिळाला, कवी कलश संभाजी राजांना मिळाला. तसंच प्रत्येक आयुष्यामध्ये एक दिलदार मित्र सोबत असला की जीवनाची मजा ती काही वेगळी असते. आणि त्या फटका चांगला विदूच्या बॅटमधनं चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आला षटकार आणि या षटकारानं स्कोर पुढे चालला. धावफलकावरती 21. आपण चर्चा करत होतो मैत्रीबद्दल. मैत्री एक सोपी वाक्य. रोज आठवण यावं असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असं काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही आणि काही झालं तरी तुला त्याची जाणीव असतं, त्याला म्हटलं जातं मैत्री. शेवटी कधी ना कधी भेटीनं गाठी नाही झाल्या तरी बसणं महत्त्वाचं असतं. आणि ज्यांनी जाणलं खऱ्या मित्राला, माणसातला माणूस पण जपणं, त्याला मित्र म्हटलं जातं. डेडिकेट टू ऑल ब्रदर्स. बॉल तयार. टप्पा पडला, निघला बाहेर.
एक्स्ट्रा रन धावफलकावरती 1ने स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावरती 1ने पुढे जात असताना 22 आशेवरती खेळतोय, प्रयत्नांसाठी खेळतोय. वडवलीबाला माहिती आहे आपले प्रमुख खेळाडू नाही आहेत, बट उम्मीद मैदानावरती एक असा शब्द आहे ना, त्याच्या जोरावरती आयुष्यामध्ये तुम्ही काही कमवू शकता. क्योंकि उम्मीद पे दुनिया काम है और दुनिया झुकती है जनाब, सिर्फ झुकाने वाला चाहिए. हा यॉर्कर टाकला, कमबॅक झालाय टीम नितलससाठी. एक सिंगल ॲड केली जाईल. हो, आता डायरेक्ट व्हाईट टी शर्ट घालून आले डीके, म्हणजे आता नेक्स्ट मॅच त्यांची जागा टीममध्ये आता नाही आहे. क्या बात आहे. नाही असंच होतं ज्यावेळी तुम्ही मॅच खेळता आणि त्याच दिवशी जर तुम्ही ॲज अ अंपायर किंवा काहीतरी काम मी माझा अनुभव सांगतो. मला आजही रिडगरची स्पर्धा आठवत आहे, ज्यावेळी आम्ही खेळत होतो खामदेव टीममधनं. लगातार 3 मॅचेस कंटिन्यू कॉमेंट्री, त्यानंतर 3 मॅचेस लगातार जिंकत. अगदी भूक तहान काहीच लागत नाही माणसाला. त्यावेळी तुमच्या अंगातला ज्यावेळी क्रिकेटर जागा होतो ना, त्यावेळी भूक तहान हरून जाते. आणि ज्यावेळी गावासाठी खेळण्याची संधी मिळते आणि गावाच्या नावाची जर्सी अंगावरती मिळते ना, त्यावेळी भूक सगळं सोडा, सगळं मैदानावरती टेन्शन विसरून माणूस आरामात एन्जॉय करत राहतो. आणि आज डीके त्या मोमेंट एन्जॉय करतोय. अगदी सकाळी डीके 8:30ला टुर्नामेंटमध्ये आलाय. सकाळचा नाश्ता त्याच्यावरती पूर्ण दिवसभर आज तो क्रिकेट खेळतोय. जरी इनगावला हरवण्यामध्ये कदाचित त्याचा मगाशी थोडाफार हात आला होता, बट फायनली नशीब चांगलं होतं की थोडक्यात बचावले. अन्यथा आजची संध्याकाळ डीकेसाठी खतरनाक होती. आणि त्या शंकरचाच आज वार होता सोमवार, म्हणजे आज नाही उद्या तुला पेनल्टी भेटली असती. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावर. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23. राहुल चव्हाण सर, आपण या व्यासपीठावरती थोड्याच वेळात आता काही पाहुण्यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. टीमची टोटल धावफलकावरती 23 झाली. अजून 15 ते 16 जर इथनं आल्या तर रन्स मैदानावरती चांगल्या बनतील. 40 धावा कमीत कमी बनायला पाहिजे. साहिल दरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आज मी जो साहिल इन फ्युचर पाहतो तो दिसला नाही. कदाचित आज त्याची कॉपी मैदानावरती खेळती आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये जरूर आहे. साहिलला कमबॅक करत इतकंच म्हणावं लागेल. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. खूप महागडा ठरला साहिल दरेचा स्पेल मागच्या दोन्ही मॅचमध्ये, आणि विथ द बॅट देखील फारसे योगदान आलं नाही. आत्ता आलाय ओरिजिनल इज बॅक. टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरती थोडं खाली राहिला. साहिल दरेचं बेसिक आणि त्याचं अगदी स्टॅटस काय सांगतं. गुडलँड स्पॉटवरनं आपटी बार, गुडलँड स्पॉटवरनं त्यांनी टाकलेला इन कटर, या गोष्टींवरती अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. कधी कधी थोडंसं कंट्रोल, ज्यावेळी साहिल दरेचं हरपतं बॅटच्या पट्ट्यात, जेव्हा तो यॉर्कर्स टाकायला जातो त्यावेळी बॉल येतात तिकडे त्याला फटके पडतात. आणि एक षटकार तसा झाला होता जो त्यानं समोर टाकला होता बॉल. आता जेव्हा जेव्हा गुडलँड स्पॉटवरती तो टाकतो त्याचे कटर्स खतरनाक असतात. हा पडलाय गुडलँड स्पॉटवरती आणि कमी गतीनं टाकलाय. काहीतरी वेगळं करायचं होतं, स्लो वन टाकायचा होता फिंगर रोल करून. आणि मी बेसिक ज्यावेळी तुम्ही विसरता ना त्यावेळी या मिस्टेक होतात. आणि साहिल दरे आज त्या चुका करतोय म्हणून त्याला पडतोय इथं मार. आणि हा चालला बॉल सीमा पार, आला षटकार आणि षटकार मारलाय फलंदाज. तुम्ही पाहताय जयेश पोलीस, आज काती वार सुरू आहे पोलीसचा. जयेश पाटील त्याच्या बॅटमधून आला षटकार. ते रायटी आहेत आणि जयेशच्या बॅटमधून हा षटकार आला. 6 धावा. वेल शॉट. अजून एक चांगला फटका सजवायचा होता जरूर. बॅटचा फ्लो हा तेच दाखवते. ड्रिल करून बॅट थोडीशी लेट आली आणि ॲक्शन रिप्ला मध्ये तुम्ही ते पाहत असाल कशा प्रकारे ड्रिल करून तो दाखवत होता एक्झॅक्टली कुठे खेळायचं होतं. धावफलकावरती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतं. टीमची टोटल 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर 3 ओव्हर झाल्यानंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 29. मौत से कह दो, अपने संघर्ष कर दो, नाराजगी खत्म हो चुकी है, फिर से लड़ने के लिए हम तैयार हैं, क्योंकि तुम्हारे नाम का शौर था और आपने मौत और अपने संघर्ष को ये बताओ कि हमारे नाम का दौर आएगा. मौत भाईचं आगमन झालंय, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम भावा, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते साहिल. विवेकच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो ओमकार. चला पाणी घेऊन जा मैदानावरती. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होती, पटकन जा थोडंसं लवकर पाणी घेऊन.
फर्स्ट एड हवं तर फर्स्ट एड पण घेऊन जा. काळजी घ्या. तिथे खेळाडूची थोडीशी दुखापत होती खेळाडूला. आणि धावफलक सध्या आपण एक नजर टाकूयात थांबलेला, ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. येथे कमीत कमी 10 ते 11 आल्या, 40 बनतील आणि एक चांगलं टोटल या ठिकाणी सेट केला जाऊ शकतं. या पव्यात किती धावा मैदानावरती पूर्ण होतात. दुखापत असेल तर एक्स्ट्रा प्लस बॅटिंग्सला तुम्ही घेऊन जा, कारण जास्तीची दुखापत असेल तर जास्त दुखापत करू नका, थोडा आराम करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस रेडी राहा. सेकंड सेमीफायनल SF2 आपला भेटीसाठी येते. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव आणि त्यांना फाईट करताना टीम गावदेव खरवई. चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी. गावदेवी खरवईचे कॅप्टन. चला गौरव कॅप्टनला पाठवायचे. बी फास्ट. आता काही बॉलचा खेळ इकडे शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय आणि शंकर कॅप्टनला पाठवायचं सिद्धिविनायक इनगावच्या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय. टीमची टोटल धावफलकावरती 29, अजूनही 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. अतिशय सुंदर स्पर्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळाली. प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आमचे ऑफिशियल अंपायर्स DK, त्यानंतर योगराज बुटेरे सर दहागाव पोईवरून आणि विवेक गायकवाड. इथनं अगदी हाकेश अंतरावरती विवेक गायकवाडचं होम आहे. समोरच साईड स्क्रीनच्या मागे जे पुद्दार हाऊसचं टावर तुम्ही पाहता. आणि आता नवीनच 5 दिवसामध्ये न्यू होम. खरं तर आता विवेक सेता अभिनंदन भावा, प्रत्येकाचं ड्रीम असतं आणि अभिनंदन. आणि एक शब्द फक्त विवेकला खरं तर इकडे ऑर्गनायझर्स आणि आमच्या अंपायर्स टीमनं सांगितलं की यायचं आहे, येत्या 5 दिवस तुला काम करायचं आहे. वेळेवरती अंपायर शॉर्टेज येणं, कारण खूप साऱ्या टुर्नामेंट सुरू झालेत आणि येऊन इतकं प्रोफेशनल काम विवेक गायकवाडनं केलं की लाजवाब आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देखील विवेक गायकवाड एक क्रिकेटर म्हणून ओळखला जातो आणि आज अंपायर्स म्हणून बदलापूरच्या क्रिकेटमध्ये विवेक स्वतःची एक हाय प्रोफाईल इमेज तयार करत असताना, कारण खूप ट्रान्सपरन्सीनं त्यांना या ठिकाणी निर्णय दिले. कारण ज्यावेळी तुम्ही क्रिकेटर्स असता, अनेक जण तुमचे मित्र असतात, प्रत्येकजण तुमच्या खांद्यावरती हात ठेवून गप्पा मारण्यासाठी येत असतो. अनेकांचं त्यावेळी तुमच्याबद्दलचं मत थोडंसं वेगळं असतं. मग ज्यावेळी तुमच्या निर्णयानं तुम्ही आपल्या कामातून उत्तरं देता, त्यावेळी तुमच्यातला एक खरा अंपायर्स बाहेर येतो आणि ते करून दाखवलं विवेक गायकवाडनं. ग्रेट जॉब भावा. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता MD चषक येत आहे, तेव्हा देखील विवेकला ॲज अ अंपायर्स तुम्ही पाहू शकाल. डॉट बॉलची होती आहे या ठिकाणी समाप्ती. अंतिम आता काही बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. या स्पर्धेमध्ये करण धुळेच्या सोबतीनं सुधीर धुळेनं अफाट मेहनत केली. ॲज अ स्कोरर विश्वनाथ धुळे. त्यानंतर लाईव्हसाठी खूप मेहनत घेताना आपल्याला संदेश पाहायला मिळाला. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहिलं तुषार इरमाळी आणि भावेश धुळे. सुशांत इरमाळी आणि भावेश धुळे यांना ॲज अ कॅमेरामॅन म्हणून आपण पाहिलं. आणि आज आदित्य कडव देखील त्यांच्या सोबतीनं चांगलं काम करताना दिसले. ओमकारनं खूप चांगला स्पेल इकडे फिनिश केला. 3 ओव्हर मॅचमध्ये कम्प्लिटली बॅलन्स होती. टीम सिद्धिविनायक वडवली चेंज द गेम. 29 होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतात धावा या ठिकाणी ओमी आला आणि त्यांनी खर्च केले फक्त 3. ओमकारचं एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. व्यासपीठावरती नक्कीच आम्ही आमंत्रित करतो पुन्हा एकदा. नितस संघाचे बिगेस्ट सपोर्टर्स, या टीमच्या प्रत्येक सुखादुःखात एक परिवार म्हणून जो सगळा परिवार सोबतीला असतो. माजी सरपंच आदरणीय शरद शेठ पावशे या व्यासपीठावरती. दादा आपलं हार्दिक स्वागत आज बदलापूर आणि जोवेली नगरीमध्ये. माजी उपसरपंच सन्माननीय रामशेठ डरे, समाजसेवक अशोकदादा पाटील, कैलासदादा चौधरी, दर्शनदादा म्हात्रे आणि बैराम काका काठे. आपण देखील आपल्या सगळ्यांचं शैलेश पावशेच्या सोबतीनं आम्ही या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून या सगळ्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करू. सिद्धिविनायक वडवली तयार आहे फल्डिंगसाठी. 4 षटकं संपली आहेत. धावा झालेत धावफलकावरती 32-33 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे. आपण चर्चा करत होतो सुधीर धुळे, विश्वनाथ धुळे त्या सोबतीने या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य लाभलं. खरवई, मानकिवली, जोवेली या सगळ्या परिसरातील आपल्या ग्रामस्थांचा. चला आपण टॉस करतोय सेकंड सेमीफायनलचा. इनगावचे कॅप्टन आलेत आदित्य, खरवईचे कॅप्टन आलेत गौरव. आणि ढवळेपाडा वर्सेस खरवई मॅच पाहायची मजा काही वेगळी असते.
आणि खरवई सध्या लीड करते त्यामध्ये. गावदेवी मातेच्या आशीर्वादानं आज खरवईकर पुन्हा एकदा उतरतील फायनलमध्ये जाण्याची स्वप्न. समोर सिद्धिविनायक इनगाव. या आपण टॉस करूया त्या ठिकाणी आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपले ज्येष्ठ समालोचक भगत काकांना विनंती आहे, या काका आपण. सुधीरजी भगत साहेबांच्या शुभ असते, सरांच्या शुभ असते, आम्ही करतोय या ठिकाणी टॉस. ठीक आहे, टॉस बॉक्समध्ये आपण करतोय. काका तुम्ही शेतातलं भुंग्यावरचं समालोचन जिवंत ठेवलं म्हणून आज समालोचन क्षेत्राला एक वेगळी झळाई मिळाली. आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर्स क्रिकेटला जे ग्लॅमर आलाय त्यामध्ये तुमच्यासारख्या दिग्गजांचा तितकाच मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि तुम्हाला देखील क्रिकेट विश्वाचा एक मानाचा सलाम. कॉइन स्पिन होतोय सुधीर भगत यांच्या शुभ हस्त, सुनील भगत साहेबांच्या शुभ हस्त. कॅन्सल करू आपण टॉस, पुन्हा कॉइन स्पिन करू. थोडंसं हळू करा, काही हरकत नाहीये. 33 तर टॉस झाला, जिंकला टीम गावदेवी खरवई. लक्षात घ्या मॅच 2 मिनिटं थांबा, करणला येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो मॅच किती ओव्हर्स आहेत. 4 ओव्हर. ओके, 4 षटकांचा सामना. फिल्डिंग न करू, क्षेत्ररक्षण घेतलंय टीम गावदेवी खरवईनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये करू आपण एक छोटासा बदलाव. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक युवा चमकता लखलखणारा तारा साहिल दरे आणि त्याच्या सोबतीनं फलंदाजीला मैदानावरती दाखल झालाय राहुल काठे. 33 रनचे एक इतिहास घडवेल का मैदानावरती सिद्धिविनायक वडवली ब. पण एक गोष्ट नित्य असला ती लक्षात ठेवावी लागेल, वडवली बीच्या नावापुढे काय लागतं. चेंज द गेम. आज तो गेम चेंज होईल का, या पाहूयात. ऐकूयात रोशन संते यांचा आवाज. घारिवलीचे एक नामांकित समालोचक, कल्याण ग्रामीण परिसरातील समालोचन क्षेत्रातला एक हुकमाच आहे का म्हणून रोशनकडे पाहिलं जातं. आणि खूप इम्प्रूव्हमेंट आहे रोशनच्या कॉमेंट्रीमध्ये. आणि अशीच प्रगती या सर्वांनी करत राहावी हीच आई सरस्वती मातेची प्रार्थना. आणि तुमच्या जिभेवरचा गोडवा असाच वाढवत जावं, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडो ही गणपती बाप्पाची प्रार्थना. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर. तर नक्कीच देवीदासजी भगत साहेबांचं देखील स्वागत आहे. आनंदित आहेत कारण की एकाच दिवसामध्ये 2 ट्रॉफीज खरवई गावामध्ये जाणार आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमीच समालोचकांवरती आणि क्रिकेटवरती प्रेम राहिलेलं आहे. देवीदासजी भगत साहेबांचं देखील मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थाने या पुढच्या मॅचमध्ये आई गावदेवी खरवई संघ इन ॲक्शनमध्ये असेल. सौभाग्यवती सविताताई मंगेश शेठ धुळे नक्कीच विद्यमान नगरसेविका त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. आणि एका शब्दावरती नक्कीच मंगेश शेठ धुळे आणि करण धुळे यांनी प्रवेश दिला खरवई संघाला, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. 33 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमला गोलंदाज आहेत अनिल. बॅकफुटला गेले होते, बॅटची कडा लागली, राज आहेत शॉर्ट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग मिळते एकदाव्या चेंडूवरती. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल. धावसंख्या आहे 1. 33 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन साहिल. अपकमिंग रायझिंग स्टार फलंदाज साहिल ऑन स्ट्राइक. बॅकपुलला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. योगराज महाराज बोटेरे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. काल गावदेव पोई संघाने चॅम्पियनशिप मिळवली गोटसईच्या स्पर्धेमध्ये. चला तिसरे पंचा. यस, चेक करायचंय. यस डीके सर. चला सामना आपण सुरू करायचा आहे. ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईड इश लॉंगॉनला काऊ कॉर्नरला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पंच 1 मिनिट थांबायचं आहे, चेक केलं जाईल.
शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे अनिल पाटील यांच्या आणि आपण चेक करतोय. नो बॉल. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीयेत अनिल पाटील. हा दुसरा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये ठरलेला आहे. याआधी आपण पाहिलं तर फैजू शेख होते बल्ल्यानीचे आणि आता मात्र अनिल पाटील वडवली बी या संघाचे. 9+2 मिळतील एकूण धावा 3 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 5. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल हे 2 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा आपण. खरवई या टीमने टॉस जिंकलेला आहे. या पुढच्या मॅच मध्ये गौरव निर्णय कळवायचा आहे आपण. फिल्डिंग का विनायक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फ्रीट आहे त्याचा फायदा उचललाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज साहिलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 9. सुरुवात चांगली झाली आहे. 33 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या संघाला ओव्हर द विकेटने विनायक. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे परंतु इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा योग्य वापर केलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगला हा चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत मिळतील एकूण धावा 3. या चेंडूवरती 1 धाव वाचवली आहे. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे या मॅच मध्ये नितलस या संघाची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 12 आहे. अजून 21 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी नितलस या संघाला सॉफ्टने खेळतायत. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये आहे नितलस या संघाला. चांगलं बॅटल. फुलटॉस चेंडू. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18.
बघा एक सूचना असेल, सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी या टीमचा 12 मॅन नाहीये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल वडवली बी या संघाला. त्या 2 धावा आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 19 आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. जयेश येत आहेत नवीन गोलंदाज. 18 चेंडू बनवायच्या, धावा 14 या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 17 या मॅच मध्ये. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे स्वर्गीय अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या संघाने. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. फुल टॉस लॉफ करतायत. लॉंग ऑफ ला डीप मध्ये फिल्डर आहेत. फार वेगाने येत आहेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव मिळते. बॅकअप साठी राज आले होते आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. 13 ची गरज या मॅच मध्ये. राज आहेत. राज करतायत काय हा देखील प्रश्न पडलेला आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 11 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे नितलस या संघाने. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल. यस व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल असेल. स्विच हिट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 26. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 28. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. बारा चेंडू शिल्लक. 5 ची गरज सामना जिंकण्यासाठी नितलस संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. बारा चेंडू 5 ची गरज. गोलंदाज गीतेश. स्ट्राइक एंडला बॅट्समन राहुल आहेत.
फुलटॉस चेंडू आहे ऑनसाइडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर आहेत गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग एकच धाव मिळते या चेंडूवरती धावसंख्या 29 29 धावा जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये 11 चेंडू शिल्लक बनवायच्या धावा 4 साहिल स्ट्राईक इनला आहेत आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस या संघाने आणि नितलस संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये अभिनंदन नितलस या संघाचं